700 किलोमीटर प्रति तास वेग, 2 सेकंदात 700 किमीची स्पीड. आणि हे विमान नाही आहे, ही आहे ट्रेन. हो, ऐकायला अनबिलिव्हेबल वाटलं तरी पण हे खरं आहे. डोळ्यांची पापणी झपकताच ट्रेन तुमच्या डोळ्यासमोरून गायब. आहे ना भारी? वेग जो आजवर फक्त विमानाशी जोडला जात होता, आता तो थेट रुळावर येऊन उतरतोय. कारण आता हवेत तरंगणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे. या ट्रेनमधून तुम्ही तासाभरात मुंबईहून नागपूरला जाऊ शकाल. सध्या आता तुम्हाला नागपूरहून मुंबईला यायचं असेल किंवा मुंबईहून नागपूरला जायचं असेल तर सुमारे 11 तास लागतात. ही ट्रेन भारतात तयार करण्यात आली आहे का? ही ट्रेन दिसते कशी आणि हवेत तरंगते तरी कशी? कोणती टेक्नॉलॉजी आहे बरं ही? सर्व काही जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आज भारतीयांसाठी ट्रेन ही प्रवासाचं मुख्य साधन आहे. पण आज याच भारतात आपण ट्रेनची ॲव्हरेज स्पीड पाहिली तर ती 80 किलोमीटर प्रति तास इतकीच आहे. वंदे भारत जी भारताची हायस्पीड ट्रेन म्हणून ओळखली जाते, तिची सुद्धा ॲव्हरेज स्पीड ही 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतकीच आहे. पण याच तुलनेमध्ये आपल्या शेजारचा देश चीन हा जगाला मागे टाकतोय आणि वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करतोय. त्यातच आता चीननं अतिवेगवान रेल्वे टेक्नॉलॉजीमध्ये एक नवा इतिहास घडवला आहे. अवघ्या 2 सेकंदात 700 किमी प्रति तास वेग गाठणाऱ्या मॅग्लेव ट्रेनची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंतचा सर्वात वेगवान मॅग्लेव ट्रेनचा यशस्वी प्रयोग हा मानला जात आहे. बरं, या चाचणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तुम्ही डोळ्यांची पापणी झपकताच ट्रेन तुमच्या समोरून गायब होऊन जाते. हा व्हिडिओ आधी पहा. आहे ना भारी? हा सारा प्रकार एखाद्या सायफाय चित्रपटातील दृश्यासारखा वाटतो ना? हा प्रयोग चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी केला आहे. हा प्रयोग 400 मीटर लांबीच्या मॅग्लेव ट्रॅकवर करण्यात आला. वेग गाठल्यानंतर ट्रेनला सुरक्षितपणे थांबवण्यात आलं आणि हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरला. बरं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही ट्रेन इतक्या वेगानं कशी धावते? इतक्या स्पीडनं ट्रेन चालवण्यासाठी त्याचं काही वेगळे ट्रॅक असतील. आणि महत्त्वाचं, ही ट्रेन हवेत कशी तरंगते बरं? थांबा, सर्व काही सांगतो. ही ट्रेन मोस्ट पॉवरफुल मॅग्नेटच्या मदतीनं ट्रॅकच्या वर हवेत तरंगते. मॅग्नेटच्या मदतीनं ट्रेन ट्रॅकवर कशी तरंगते बरं? हा सवाल पडला असेल तुम्हाला. बघा, मॅग्नेट जो असतो त्याला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असे 2 भाग असतात. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे एकमेकांना अट्रॅक्ट करतात. म्हणजे काय? अपोजिट पोल अट्रॅक्ट ईच अदर. जे वेगवेगळे असतात ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. पण याच्या उलटच जे सेम पोल असतात ते एकमेकांना दूर ढकलतात. आता हेच प्रिन्सिपल इथं यूज केलं आहे. समजा ट्रेनचा ट्रॅक जे आहे ते साऊथ पोल आहे आणि ट्रेन जी आहे ती पण साऊथ पोलच्या मटेरियलनी तयार करण्यात आली. त्यामुळे हे मॅग्नेटिक पोल एकमेकांना दूर ढकलतात आणि ही ट्रेन हवेत तरंगते. ट्रेनचा रुळाशी थेट संपर्कही येत नाही आणि त्यामुळं फ्रिक्शन नाही होत आणि इतका प्रचंड वेग मग तो शक्य होतो. या प्रयोगामध्ये वापरण्यात आलेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक ॲक्सेलरेशन सिस्टीम इतकी पॉवरफुल आहे की ती रॉकेट प्रक्षेपणासाठीही वापरता येऊ शकते, असं संशोधकांनी सांगितलं आहे. ही प्रणाली हायपरलूपसारख्या भविष्यातील वाहतूक संकल्पनेसाठीही महत्त्वाची ठरू शकते. या हायपरलूपमध्ये ट्रेन कमी दाबाच्या किंवा व्हॅक्यूम ट्यूबमधून अतिवेगानं प्रवास करते. मॅग्लेव ट्रेन कोणत्या टेक्नॉलॉजीवर चालते हे आपण पाहिलं. आता जगभरामध्ये फक्त 3 देश असे आहेत जिथे हे मॅग्लेव ट्रेन्स धावतात. चीन या तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर आहे. जापानमध्ये मॅग्लेव तंत्रज्ञान आहे, पण ते बरंच प्रगतही आहे. 600 किमीपेक्षा जास्त वेगानं ट्रेन जपानमध्ये धावू शकते. दक्षिण कोरियामध्ये इचॉन या विमानतळावर एक मॅग्लेव ट्रेन धावते, तिथून जी कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरली जाते. चला तर मग विषय निघालाच आहे, तर जगभरामध्ये सर्वात वेगवान ट्रेन कोणकोणत्या देशामध्ये धावतात तेही पाहूयात. आणि या यादीमध्ये भारताचा कितवा नंबर आहे बरं तेही जाणून घेऊयात. तर आज जगातील सर्वात वेगवान रेल्वे नेटवर्कमध्ये चीन आघाडीवर आहे. 350 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणाऱ्या ट्रेन चीनमध्ये आहेत. जपान, फ्रान्स आणि मोरोक्को या देशातील ट्रेन्स 320 किमी प्रति तास वेगानं धावतात. तर जर्मनी, ब्रिटन, इटली आणि स्पेन यासारख्या युरोपियन देशमध्ये ट्रेन्स ज्या आहेत त्या 300 किमी प्रति तास वेगानं धावतात. अमेरिका अजूनही 240 वरच आहे आणि अनेक प्रगत देश हे 200 ते 250च्या मर्यादेत अडकलेले आहेत. आता या यादीमध्ये भारत तर दूरपर्यंत कुठे दिसत नाही. भारतात तर 150 किलोमीटर प्रति तास पण ट्रेन धावू शकेल अशी ट्रॅक सिस्टमच नाही आहे.
गमतीचा भाग सोडला तर भारतामध्ये अशी मॅग्लेव ट्रेन विकसित करायला आव्हाने पण तितकीच आहेत, कारण ही टेक्नॉलॉजी खूप महाग आहे आणि गुंतागुंतीची आहे. मॅग्लेव ट्रेनला एक वेगळं आणि विशेष ट्रॅक आणि पायाभूत सुविधा आवश्यक आहे. भारतातील विद्यमान रेल्वे ट्रॅक जे आहेत त्यावर ही ट्रेन नाही धावू शकत. याचा अर्थ पूर्णपणे नवीन ट्रॅक बांधावे लागतील आणि जे खूप महाग आहे. त्यामुळं भारताला चीनची बरोबरी किंवा त्यांच्या जवळपास पण पोहोचायला अनेक दशकं लागतील असं म्हणायला हरकत नाही आहे. पण चीन इथंच थांबणार नाही आहे बरं. ऑक्टोबर 2025मध्ये चीननं CR-450 सुपर ट्रेन सादर केली आहे, जी चाचणी दरम्यान 450 किलोमीटर प्रति तास वेगानं धावू शकते. म्हणजे शहर जवळ येणार, प्रवासाचा वेग अर्ध्यावर येणार आणि रेल्वे वाहतुकीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार आहे. आता यात प्रश्न एकच आहे, जग चीनच्या या वेगाशी जुळवून घेऊ शकेल का? कारण भारताच्या बुलेट ट्रेनबाबतच बोलायला गेलं तर गेल्या 10 वर्षांपासून भारतीय नागरिक बुलेट ट्रेनच्या दर्शनाचीच वाट पाहत आहेत. पण आता बुलेट ट्रेनचं काम जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे असं बोललं जात आहे. येत्या 1-2 वर्षात आपल्याला त्याचा अनुभव देखील घेता येईल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? अशी हाय स्पीड ट्रेन जर भारतात आली, येऊ शकते का? आणि आली तर? आणि भारतात अशी ट्रेन आलीच तर तुम्हाला त्यात प्रवास करायला आवडेल का? आणि महत्त्वाचं, या ट्रेनचं तिकीट किती असू शकतं बरं? याबाबतचा अंदाज काय तुम्हाला वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील एका नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.